निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो। गोरक्ष, यानंतर मी तुला मानस सरोवरावर घेऊन जाणार आहे, जे या पृथ्वीवरचं अत्यंत सुंदर असं पवित्र स्थळ आहे। हे बघ, तुझ्या गुरूंनी सांगितलेले हेच ते मानस सरोवर। माझ्या गुरूंनी मला जे सांगितले आहे ते आठवते आहे। हे प्रभू, पण याला मानस सरोवर असे नाव का आहे? या सृष्टीची ज्यांनी निर्मिती केली त्या ब्रह्मदेवांच्या मनात अशा सरोवराचा विचार आला, आणि जसे त्यांच्या मनात होते अगदी तसेच प्रकट झाले। म्हणूनच या सरोवराचे नाव मानस सरोवर आहे। या सरोवरातल्या पाण्याला अनेक देवदेवता आणि चेतना शक्तींचा स्पर्श झाला आहे, त्यामुळे ह्या पाण्यात दिव्य तेज उतरले आहे। या सरोवराकडे शांत पाहत राहा। तुझ्या मनातले तरंग सुद्धा या सरोवरासारखे शांत होऊन जातील। हे घे, आणि तुला काय दिसतंय ते सांग। हा तर पाषाण आहे। हा पाषाण जर फोडला तर ह्यात श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र सापडेल। परंतु असे कसे? श्री विष्णू हे चराचरात आहेत, त्यामुळे त्यांच्या खुणा ह्या सर्वत्र सापडतात। हा पाषाण मी माझ्याकडे ठेवू? ह्या मानस सरोवराचं स्मरण म्हणून हा पाषाण तू तुझ्याकडे ठेव। खरं तर हे एक शुभचिन्हच आहे। एका अर्थी तू सोनच तुझ्याकडे ठेवतो आहेस। ते कसे काय? मानस सरोवरावर जे पाषाण आहेत त्यात सुवर्णांचे कण सापडतात। महाराज, महाराज, आसन तर इथंच मांडलेलं आहे, मग गेले कुठे? महाराज, महाराज, मी इथेच आहे। शुभम भवतु। महाराज, यात मीठ पीठ आहे,
तुमच्यासाठी आणले. ते परत घेऊन जा माधव. मला जितकी भिक्षा हवी तितकी मी मागतो. साठवून काही ठेवत नाही आणि कोणाकडून भेटही स्वीकारत नाही. महाराज, तुम्ही गावात परत कधी याल? माझं असं काही ठरलेलं नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मी इथेही फार काळ थांबणार नाही. तुम्ही सांगितलं तसं लेकीची काळजी घेतोय. दिवस रात्र डोळ्यात तेल घालून तिची राखण करतोय. भविष्यात काय घडणार आहे ते मला दिसलं म्हणून मी तुला सांगितलं. तुमचा आशीर्वाद असू द्या. माझं लक्ष आहेच, परंतु तुम्ही कोणतीही चूक करू नका. काही दिवस तुझ्या लेकीच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. ते दिवस टळले की काही चिंता नाही. शुभम भवतु. आई, मी चंदा मावशीकडे जाऊन येते. नको बाई, तू इथेच थांब, नाहीतर आपल्या अंगणात जाऊन खेळ. का चंदा मावशीकडे का नको? आई, तू मला सारखं बोलतेस इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, असं का सांगतेस? नंदिनी बाळा, तुझ्या आईला तुझी काळजी वाटते ना? अगं बाळा, तुला आठवतंय का आपल्याकडे साधू बुवा आलेले? हो हो, लक्षात आहे. साधुबुवा म्हणाले होते, तुमच्या मुलीची काळजी घ्या, तिच्यावर संकट आहे. तुला काही व्हायला नको म्हणून सांगते ग पोरी. आई, मला काहीही होणार नाही, तू कशाला काळजी करतेस? आईची काळजी आहे ती, तुला नाही समजणार. नंदिनी बाळा, आई म्हणते तर नको जाऊस ना बाहेर कुठे, अंगणात खेळ बघू. आई, मला काहीही होणार नाही, त्या साधू बुवांचा आशीर्वाद आहेच ना आपल्या पाठीशी. माझी गुणाची ग पोरती. आपली नंदिनी किती मोठी झाली आहे बघ. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. गोरक्ष, काही अंतरावर तुला एक शिखर दिसतं आहे का? होय प्रभू. ते शिवनगर आहे, ज्याला भोगाख्य नगर म्हणून ओळखले जाते. मला ते पाहता येईल का? निश्चितच. आपण आत्ता तिथेच जाऊया. चल.
काय ग रखमा, हायस का घरला? ये ग नर्मदा. नंदिनी जा मावशीसाठी गुळ पाणी घेऊन ये. अगं नग नग, मी जरा घाईत आहे, मला शेतावर जायचं. पर तुला एक सांगायचं होतं म्हणून आली आहे. काय झालं सांग ना. आता कसं सांगू काही समजेना. नंदिनी तू इथंच खेळती या? बाहेर जाय की खेळायला अंगणात. नको ग बाई, त्यापेक्षा तू इथेच बस. अगं तुला ठाव आहे का, काय? मी ते जनार्दन भाऊंना मांत्रिकाकडे जाताना बघितलं. जनार्दन भाऊ मांत्रिकाकडे का बरं? ते काय ठाव नाही बाय, पण गावात लोक म्हणतात त्यांना मूलबाळ होत नाही, तर कधी या साधूकडं कधी त्या महाराजाकडे जात असते. हे तर मला माहीतच नव्हतं. चंदा आणि भाऊजी असं काही करत असतील वाटलं नव्हतं ग. नंदिनी तू बी तर चंदाकडे जाती ना, जरा जपून राह ग बाय. तिनं दिलेलं काय खात पित नको जाऊ. पण चंदा मावशी तर खरंच चांगली आहे. पोरी तू अजून लहान आहेस, पण कोणाच्या मनात काय असेल याचा काय भरोसा. रखमा तू बी जरा सांभाळूनच राह ग बाय. बरं झालं तुम्हाला सांगितलंच हे. असंही त्या साधू बुवांनी नंदिनीवर संकट आहे असं सांगितलंच आहे. भय मी निघते, मला शेतावर जायचं आहे. काळजी घे ग बाय. आई ही चंदा मावशी बद्दल असं का म्हणाली? चंदा मावशी तर फारच छान आहे. अलख निरंजन. आता ग बया, आता दारापाशी कोणाला हाय? अलख निरंजन. आले आले. अलख निरंजन. महादेव शंभो.
गोरक्ष, कैलासातील हे माझे स्थान आहे. असे काय असेल याची मला कल्पनाच नव्हती. हे ऋषीगण हो, ह्या बालकाला तुम्ही काही दिवस कैलासात पाहतच आहात. हे नाथ परंपरेतील दुसरे नाथ आहेत. ह्यांचं नाव आहे गोरक्षनाथ. एका अर्थी हे माझेच प्रतिबिंब आहे. आज ह्याला कैलासाचे दर्शन घडवले आहे. ह्यापुढेही त्याचे कैलासात वास्तव्य असेल. हा जिथे ध्यान करत होता तिथे ह्याला आदरपूर्वक सोडून या. गोरक्ष, तू प्रस्थान कर. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.